गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे धरणातून धरण 76% भरले। सकाळी 11 वाजता धरणातून 603 ऐवजी 1235 क्युसेक वेगाने आता विसर्ग वाढवलाय। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत त्यामुळे आणखी वाढ होणार आहे। पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाईल। नदीकाठच्या गावांना नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। सध्या जिल्ह्यातल्या 14 धरणांमधून कमी अधिक प्रमाणात विसर्ग गोदावरी पात्रात सुरूच आहे। गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। आज सकाळी 11 वाजेपासून गंगापूर धरणातून 1235 क्युसेक वेगाने आता गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे। मागच्या 3 ते 4 दिवसापासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। परिणामी धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होतीये आणि गंगापूर धरण आता जवळपास 77% जास्त भरलेलं आहे। त्यामुळेच आता गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। साधारणपणे सकाळी 11 वाजेपर्यंत केवळ 603 क्युसेक वेगाने पाणी गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये सोडलं जात होतं। मात्र आता 1235 क्युसेक वेगाने हे पाणी गोदावरी नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे। त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। गोदा घाटावरची जी मंदिरं आहे त्यांना पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।